कन्या राशी 15 ते 21 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी या कालावधीत आठवड्यातील सर्वात भाग्यवान राशी चिन्ह बुद्धादित्य राजयोग लागू होईल। खरं तर या आठवड्यात सूर्य आणि बुध यांची युती कन्या राशीत असेल, जो बुद्धादित्य राजयोग बनवेल। ज्योतिषशास्त्रात बुद्धादित्य राजयोग खूप शुभ आणि प्रभावी ठरणार आहे। बुद्धादित्य राजयोगातून कन्या राशीला लाभ आणि प्रगती मिळेल। या राशीच्या लोकांना जमीन आणि इमारतीचे सुख मिळेल आणि मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे। चला तर मग जाणून घेऊया 15 ते 21 सप्टेंबर 2025 चे साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशीसाठी कसे असेल। कन्या राशी हा आठवडा तुमच्यासाठी स्थिर आणि समाधानकारक राहील। तुम्ही हळूहळू तुमची कामे पूर्ण कराल आणि लहान यश देखील समाधान देईल। कोणीतरी तुमचा सल्ला घेऊ शकेल आणि तुमची व्यावहारिक समस्याला मदत करेल। तुम्हाला पैशाशी किंवा कामाशी संबंधित चांगली बातमी मिळेल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अभिमान आणि शांती वाटेल। कन्या राशी हा योग तुमच्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा करेल। कामाच्या ठिकाणी हा योग तयार होत आहे, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी यशाचे दरवाजे उघडतील, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल। नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे। आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती राहील। कन्या राशी या आठवड्यातील तुम्ही शक्तिशाली ऊर्जेचा तारा आहात, जो तुमच्या राशीत होणाऱ्या ग्रहणासाठी तुम्हाला तयार करत आहे। या ग्रहण काळात तुम्ही बहरत आहात आणि स्वतःला एक नवीन पैलू पाहत आहात। जरी तुम्हाला अजून पूर्ण आत्मविश्वास वाटत नसला तरी सोमवार आणि मंगळवारी कर्क राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांभोवती घेरेल। तुमच्या प्रयत्नांमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देईल। शनी तुमच्या राशीच्या विरुद्ध स्थितीत आहे, जो तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि तुमच्या ध्येयांपासून दूर नेऊ शकतो। तरीही आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीशी गुरुचे संरेखन तुम्ही परिधान केलेल्या कवचाची आठवण करून देत आहे। ही थीम बुधवार आणि गुरुवारी सिंह राशीच्या चंद्रादरम्यान सुरू राहील, ज्यामुळे तुम्ही या नवीन टप्प्यात प्रवेश करता तेव्हा स्वतःवर प्रेम आणि करुणा दाखवू शकाल। भरभराटीसाठी सिंह राशीच्या ऊर्जेचा स्वीकार करा। जेव्हा आठवड्याच्या शेवटी चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा तो एका रूपांतराची सुरुवात करेल, जी तुम्हाला तुमचे परिवर्तन चालू ठेवण्यास आणि स्वतःशी एक मजबूत नाते विकसित करण्यास शिकण्यास प्रवृत्त करेल। हा काळ नकारात्मक स्व बोलणे थांबवण्याचा आणि तुमच्या सर्वात उत्साही बनण्याचा शिकण्याचा आहे। कन्या राशी या आठवड्यात काहीही शक्य आहे। रविवार 21 सप्टेंबर रोजी कन्या अमावस्या आणि सूर्यग्रहण होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल आणि विकास होतील। ही दुसरी अमावस्या आहे, त्यामुळे तुम्हाला शेवटी असे वाटेल की तुम्ही अधिक प्रगतीसह पुढे जाऊ शकता। अमावस्या म्हणजे तुम्ही एक नवीन सुरुवात करता आणि कन्या राशीत ते तुमच्या स्वतःच्या भावनेशी संबंधित असते। तुम्ही तुमच्या विश्वासांना नवीन पद्धतीने सन्मानित करत असाल, स्वतःसाठी उभे राहत असाल किंवा स्वप्न पाहत असाल। हीच ऊर्जा ते घडवून आणू शकते। तथापि हे एक सूर्यग्रहण देखील आहे। याचा अर्थ असा की तुमच्या बाह्य जीवनात एक अनपेक्षित बदल घडेल। तुम्हाला आश्चर्य आवडत नसले तरी हा चंद्र फायदेशीर असेल आणि तुम्हाला यशाकडे नेईल। कन्या राशी तुमच्यासाठी सप्टेंबरचा नवीन आठवडा शुभकारक असणार आहे। या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळवण्याची शक्यता आहे। तसेच तुमच्या कामातून वेळ काढून तुम्ही लांबच्या प्रवासाला जाल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील। या आठवड्यात अनेक नवीन लोकांशी भेटीगाठी होतील। माणसं जोडण्याचा प्रयत्न करा आणि अध्यात्माची साथ सोडू नका। कन्या राशी या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअरच्या व्यवसायाच्या संदर्भात अचानक लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो। हा प्रवास शुभ ठरेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करेल। तथापि या काळात तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात। अशा परिस्थितीत तुमच्या दैनंदिन दिनचर्येची आणि जेवणाची विशेष काळजी घ्या। कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात रागाच्या भरात किंवा भावनांमध्ये वाहून जाऊन कोणताही निर्णय घेणे टाळावे। कन्या राशी या आठवड्यात बारकाईने नियोजन आणि आत्मपरीक्षण करण्याची शक्ती अधोरेखित होते। सूर्य वैयक्तिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतो। तुमच्या उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्यांवर भर देतो। व्यावसायिक कामांमध्ये तपशील केंद्रित दृष्टिकोन स्वीकारा, कारण बुध विश्लेषणात्मक विचारांना मदत करतो, ज्यामुळे अंतर्दृष्टीपूर्ण उपाय मिळतात। संवादाचे पालनपोषण केल्याने नातेसंबंधांना फायदा होतो। गैरसमज टाळण्यासाठी शब्दांच्या प्रभावाचा विचार करा। आर्थिक स्थिरतेसाठी बजेटचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे। विवेकी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे। आरोग्याच्या बाबतीत शारीरिक तंदुरुस्तीसोबत मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या।
कदाचित ध्यान किंवा योगाद्वारे. शुक्र सर्जनशीलतेवर प्रभाव पाडत असल्याने विश्रांतीसाठी कलात्मक किंवा सांस्कृतिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा. सामाजिक संबंध उबदारपणाने आधार देतात. प्रियजनांसोबत क्षणांची कदर करा. हा काळ वैयक्तिक विकास वाढवतो, दीर्घकालीन पूर्ततेचे मार्ग प्रकाशित करतो. सर्व निर्णय व्यावहारिक वास्तवांना पूर्ण करतात याची खात्री करून सावधगिरीने मार्गक्रमण करा. आकांक्षेसह वास्तववाद संतुलित करा. समृद्धीकडे नेण्यासाठी ग्रहांच्या प्रभावांचा फायदा घ्या. या आठवड्यात इष्टतम प्रगतीसाठी यशांवर चिंतन करा आणि योजनांची पुनर्रचना करा. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा संयम आणि समजूतदारपणाचा आहे. जर तुम्ही नातेसंबंधांमध्ये घाई केली तर तणाव वाढू शकतो. अविवाहित लोकांना जुन्या मित्राकडून प्रेमाची अभिव्यक्ती मिळू शकते, तर विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या भावना गांभीर्याने घ्यावे लागतील. आठवड्याच्या शेवटी नातेसंबंध सुधारतील आणि जवळीक वाढेल. प्रेमात स्थिरता मिळवण्यासाठी संवाद आणि आधार राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल, शुभ क्रमांक 2 असेल, शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की स्वतःच्या भावना सगळ्यांबरोबर शेअर करू नका. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.